आज घरातली सगळी कामं करून घेतली. ग्रेशू स्कूलला गेल्यानंतर किचन क्लीन करायला घेतलं. डीप क्लीन करायचं होतं किचन मला. कारण आता यल्लमादेवीची यात्रा आहे आणि तिकडे आम्हाला जायचं आहे. पण त्याच्या अगोदर घरातली सगळी क्लीनिंग करावी लागते. कारण यात्रेला जाऊन आल्यानंतर आमच्याकडे पडल्यांचा कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे घरात नॉनव्हेज वगैरे झालेलं असतं तर चालत नाही. त्याच्यामुळे मग हे सगळं क्लीनिंग करावं लागतं. नाश्ता वगैरे करूनच मी कामांना लागली होती. कारण एकदा ह्या कामांना लागली की परत मग तिकडे दुर्लक्ष होतं नाश्त्याकडे. म्हणून सगळं आवरूनच मी ह्या कामांना सुरुवात केली होती. आणि बराच वेळ लागला मला हे डीप क्लीन करायला. कारण फोडणीचं वगैरे उडतं त्याच्यामुळे ते पूर्ण घासून काढावं लागतं. तर वेळ जातो म्हणून सगळी कामं आवरूनच इथं लागली होती मी. अंथरूण वगैरे सगळं धुवावं लागतं आता. जसं दसऱ्याला क्लीनिंग करतो तसं पूर्ण क्लीनिंग करावं लागतं. अंथरूण वगैरे मी मशीनला लावलं होतं. 2 दिवस माझी तीच कामं चालू होती आणि आत्ता मी किचन आवरायला घेतलंय. सासूबाईंबरोबर यात्रेला जायचं आहे मलासुद्धा शनिवारी आणि रविवारी आम्ही लगेच रिटर्न येणार आहोत. मी आणि सासूबाई शनिवारी जाणार आहोत आणि रेशू आणि तिचे पप्पा रविवारी येणार आहेत यात्रेला. तर असं ठरलं होतं त्याच्यामुळे मग सगळं क्लिनिंग करूनच जावं म्हटलं. आल्यानंतर हे सगळं नाही झेपणार. बरीच कामं असतात. त्यात ग्रेशूची सध्या एक्झाम चालू आहे. आवरून गेलं की बरं पडतं. तर असं मस्त असं किचन मी क्लीन करून घेतलेलं आहे. गॅस पण पूर्ण क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर हे पटपट सगळं भांडी वगैरे ठेवून दिली आणि हे डबे वगैरे ना मी सगळे तेव्हाच्या तेव्हा घासत असते. डब्यांमध्ये सामान मी कमी भरत असते आणि ते 8-8 दिवसाला घासायला पडत असतात. त्याच्यामुळे काय होतं ते क्लीन राहतात आणि असं डीप क्लिनिंगच्या टायमाला आपल्याला जास्त त्याच्यावर जोर देऊन काम करावं लागत नाही. त्यामुळे ना ह्या वेळेला खूप असं इझी पडतं ह्या गोष्टी. आणि हे स्टँड मी Meeshoवरून घेतलेलं जे की मला खूप भारी पडते भांडी ठेवायला. कोपऱ्यामध्ये असं एकावर एक भांडी ठेवता येतात. त्याच्यामुळे किचनवर जागा मिळते मला बाकीची. तर असं छानपैकी पूर्ण आवरून घेतलं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा. आता हा सगळा पसारा आवरायचा आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.